अक्षदा, महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। शिवशाही सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ रामदासवाडी कल्याण पश्चिम यांच्या वतीने भव्य सार्वजनिक होळी उत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे या भव्य सार्वजनिक होळी उत्सवामध्ये होळी लाकडे न जाळता शेण्या जाळून साजरी करण्यात आली। सदर हा कार्यक्रम ओंकारेश्वर मंदिर चौक, नाना एखंडे चेंबर जवळ रामदासवाडी येथे मोठ्या भक्तिभावाने पूजन करत उत्साहाने साजरा करण्यात आला। या प्रसंगी विभागातील सर्व नागरिक, महिला व कार्यकर्ते, लहान मुलं मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन शिवशाही सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ रामदासवाडी यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाला विशेष मोठे सहकार्य महेश किरण जाधव यांचे लाभले। तसेच मंडळाच्या वतीने महेश जाधव यांच्या कुटुंबियांच्या वतीने सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा असा होता। कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व जनतेला संदेश देण्यात आला की आजच्या वेळी लोक झाडे कापून लाकडाने होळी पेटवतात, पण याकरता आपण झाडे वाचवले पाहिजे, तर आपण वाचू असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला। त्याने आपण एक चांगला संदेश दिला आहे, काय सांगा? वास्तविक पाहता आपण आज दिवसेंदिवस बघतोय की आपल्या पर्यावरणाचा झाडं तोडल्यामुळे ऱ्हास होत चाललेला आहे। झाडं लावण्यापेक्षा झाडं तोडण्यात कोणत्याही प्रकारचा संदेश जात नाही। यालाच अनुसरून आपण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आज झाडं न तोडता आपण होळी साजरी केली आहे। या सदर होळीमध्ये आपण शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या ज्या आहेत त्या आणि कापूर यातून आपण होळीचा उत्सव साजरा करतोय, जेणेकरून आपली संस्कृती जपावी आणि त्यातून लोकांना एक नवीन संदेश द्यावा। या दिवसानिमित्त मी महेश किरण जाधव, शिवशाही सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, तसेच नाना एखंडे कोऑपरेटिव्ह सोसायटी रामदासवाडी प्रभाग क्रमांक 25 यांच्या सर्वांच्या मार्फत आपल्याला होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।